या ठिकाणी आपण 13, 14, 15 आणि 16 जूनचं वातावरण बघणार आहोत. पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये आहे? कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आपण ह्या 4 दिवसामध्ये 13, 14, 15 आणि 16 ह्या 4 दिवसामध्ये काय बदल होतोय आणि कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता या ठिकाणी जो पावसाचं वातावरण आहे, कमी दाबाचं क्षेत्र आहे. आता सध्याच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर बहुतांश ठिकाणी आपल्याला वारे बघायला मिळत आहे आणि साधारणतः वाऱ्याचा स्पीड 25 ते 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला वारे बघायला मिळत आहे. जोरदार वारे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आणि ह्या वाऱ्यामुळे जे ढगाळ वातावरण असतं ते सुद्धा वाहून गेलं जातं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्रात दिसत नाही. तरीसुद्धा पुढे आता पाऊस सुरू होणार आहे. मग त्या पावसाची माहिती आपण घेणार आहोत. अचानक कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यामुळे झालेल्या पावसाची स्थिती. आता या ठिकाणी 13 तारखेपासून आपण सुरुवात करणार आहोत. 13 तारखेला जर बघितलं तर सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला किनारपट्टीला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. 13 तारखेचं आपण या ठिकाणी सकाळचं वातावरण बघत आहात. त्यानंतर दुपारी बदल होईल तर सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला वातावरण होईल. हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर 13 तारखेच्या अंदाजामध्ये संध्याकाळी थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तोच बदल म्हणजे आपल्याला या ठिकाणी इथे भंडारामध्ये, नागपूरमध्ये इथे जर बघितलं तर आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे 13 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये. परंतु हा एक पाऊस जो आहे तो एकदम हलक्या प्रतीचा असणार आहे. काही भागात होईल तर काही भागात होणार पण नाही. उमरेडमध्ये बघू शकतो, नागपूर आहे, महुदा आहे, पवनी आहे, तसेच साकोलीचा काही भाग आहे, देवरी आहे, तसेच कोरचीचा काही भाग या ठिकाणी आपण बघू शकतो. इथे सुद्धा आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता, राजनंदनगावचा काही भाग आहे, गडचिरोली आहे, या ठिकाणी संपूर्ण भागात हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे इकडे कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागात 13 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये थोडा हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बाकी भागांमध्ये आपल्याला वारे वाहताना बघायला मिळतील. तर चंद्रपूरच्या काही भागातसुद्धा आपल्याला पावसाचं वातावरण होईल, परंतु पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. 14 तारखेला जर बघितलं तर 14 तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आहे. पावसाची शक्यता कुठेही नाही, परंतु वातावरण आपल्याला बऱ्यापैकी नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी होईल. परंतु सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता 14 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये वर्तवली जाणार आहे. त्यानंतर गडचिरोली, चामोर्सीमध्ये बघितलं तर इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे 14 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये. या ठिकाणी उमरेड आहे, चिमूर आहे, पवनी आहे, इथे आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. साकोरी आहे, साकोलीचा काही भाग या ठिकाणी, भंडारा आहे, तुमसर आहे, या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता 14 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये इथे वर्तवली जाऊ शकते आणि जाणार पण या ठिकाणी. आणि बाकी भागांमध्ये जर बघितलं तर वारे वाहताना बघायला मिळत आहे. वाऱ्याची दिशा मुंबई भागाकडून आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो. म्हणजे अरबी समुद्राकडून जे वारे वाहत आहे त्यामुळे ती परिस्थिती आहे. आता पुढे 14 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला गोंदियाच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. भंडारा, तुमसर, साकोली, देवरी तसेच गोंदियामध्ये आपल्याला जर बघितलं तर हलक्या पावसाची शक्यता आहे. तिरोडा आहे, तुमसर आहे, तिरोडीचा काही भाग या ठिकाणी, वारशिवनी आहे, इथे आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता 14 तारखेला बघायला मिळत आहे. 15 आणि 16 तारखेचं वातावरण या ठिकाणी आपण बघू. 15 तारखेच्या सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला किनारपट्टीला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. बाकी कुठेही आपल्याला पाऊस नाही, परंतु सकाळनंतर जो पाऊस आहे ते वातावरण आहे ते किनारपट्टीलाच आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी भागांमध्ये वारे वाहत आहे. त्यानंतर दुपारी बदल होईल तर अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा या ठिकाणी आपल्याला वातावरण बघायला मिळू शकतं पावसाचं. पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये पावसाचं वातावरण बघायला मिळू शकतं काही ठराविक ठिकाणी. त्यानंतर 15 तारखेला संध्याकाळनंतर आपल्याला काही बदल होईल. तर त्या बदलामध्ये आपल्याला जो पाऊस आहे, पुसद आहे, उमरखेड आहे, हिंगोली आहे, अरणी आहे, यवतमाळ आहे, पंढरकवाडा, हिंगणघाट, वारोरा, चिमूर, वर्धा, अरवी, काटोल, वारूड, मुलताई या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर असं काही भागांमध्ये फक्त वारे बघायला मिळतील, तर काही भागांमध्ये हलका पाऊस आहे. म्हणजे फार जोरदार हा पाऊस नाही आहे, कारण वारे वाहत असल्यामुळे पावसाला जी कमजोर अवस्था आहे ती या ठिकाणी प्राप्त होत आहे. त्यामुळे कमजोर पाऊस होत आहे, त्यामुळे हा कुठलाही जोरदार पाऊस नाही.
तरीसुद्धा इकडे भंडारा, तुमसर, साकोलीचा काही भाग, रामटेक आहे. 15 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. त्यानंतर बाकी भागांमध्ये जर बघितलं तर नाशिक आहे, अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये फक्त आपल्याला वारे वाहताना दिसतील आणि पावसाचं वातावरणसुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल, परंतु पाऊस या ठिकाणी नाही आहे. तसेच आता 16 तारखेचा एक अंदाज आपण या ठिकाणी घेत आहोत. 16 तारखेच्या अंदाजामध्ये थोडासा पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळत आहे. आता 16 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं, पहाटे किंवा सकाळी असू शकतो. हिंगणघाटमध्ये वारोळाचा काही भाग या ठिकाणी आहे, गिरडा आहे, या ठिकाणी आपल्याला मध्यम पावसाची शक्यता. नागपूरमध्ये आणि महुदाच्या काही भागात उमरेडपर्यंत हा पाऊस आपल्याला हलक्या प्रतीचा आहे. हा पाऊस आपल्याला कधी बघायला मिळेल? 16 तारखेला एकदम पहाटेच्या स्वरूपात किंवा सकाळी हा बघायला मिळेल. त्यानंतर पूर्ण किनारपट्टीला ढगाळ वातावरण सकाळी बघायला मिळणार आहे. वारे वाहताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारनंतर हा थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. तर त्या ठिकाणी तो जो बदल आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो. नंदुरबारच्या काही भागात 16 तारीख आहे, दुपारनंतर हा बदल होईल. नंदुरबार, साक्री हा धुळ्याचा भाग आहे. दोंडाईचीचा इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी तिठाणे, दुसाने या संपूर्ण भागात पाऊस आपल्याला या ठिकाणी हलक्याच प्रतीचा आहे. जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचप्रमाणे तोच पाऊस इकडे या ठिकाणी आपण बघू शकतो. सापुतारा आहे, सुरगाणा आहे, सटणा आहे, ह्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, सिन्नर काही भाग, घोटीचा काही भाग, नाशिकमध्ये कमी आहे. म्हणजे नाशिकमध्ये वातावरण होईल, परंतु पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. मंचरखेड या ठिकाणी, जुन्नर, आळेफाटा या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारी 2 नंतर. त्यानंतर महाबळेश्वर, सातारा, चिपळूण, पटणम या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर आणखी बदल या ठिकाणी संध्याकाळी होणार आहे 16 तारखेला. तर तो बदल म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुलताईमध्ये जोरदार पाऊस आहे. तसंच या ठिकाणी अंचलपूरमध्ये वारूडचा काही भाग आहे, सौसर आहे, काटोल आहे, नागपूर, रामटेक या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस आहे. तर त्याचबरोबर इकडे अमरावतीच्या काही भागात वर्धा आहे, हिंगणघाट आहे, उमरेड आहे, नागपूर आहे, वारोरा आहे, चंद्रपूर आहे, इथे आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. नाशिक भागामध्ये पुन्हा एकदा 16 तारखेला पावसाची शक्यता आहे. अकोला आहे, पुण्याचा काही भाग आहे, नंदुरबार आहे, मालेगाव आहे, या ठिकाणी आपल्याला 16 तारखेला संध्याकाळी पाऊस बघायला मिळणार आहे, परंतु हा सुद्धा आपल्याला पाऊस हलका आहे. पुणे आणि बारामती तसंच सातारा, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. आपण हे जे वातावरण बघितलं हे 16 तारखेचं आहे संध्याकाळचं. त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं संध्याकाळनंतर, तर वाशिम, यवतमाळ, हिंगणघाट तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आणि त्या भागामध्ये आपल्याला विजांचा कडकडाट काही भागात खूप बघायला मिळणार आहे, परंतु पाऊस पाहिजे तेवढा नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण वातावरण आपल्याला डेंजर बघायला मिळू शकतं, वादळी वाऱ्याचं सुद्धा. आणि त्यानंतर 17 तारखेनंतर खूप मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. जवळजवळ बऱ्याचशा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र म्हणलं तरी चालेल, पाऊस आपल्याला खूप चांगला आहे. 17 तारखेनंतरचा जो अंदाज आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ. 17 ते डायरेक्ट 26 जूनपर्यंत आपण अंदाज पुढील अपडेटमध्ये संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.